भगवान को मेरी जिंदगी में परीक्षाएं लेना बहुत पसंद है, तो इस बार उन्होंने मेरी सच्ची में परीक्षा लिहिली की मी डेकोरेशन ऑर्डर करणं विसरले होते आणि मला जसं डेकोरेशन पाहिजे होतं दॅट वॉज वे मच एक्सपेन्सिव्ह. पॅनमध्ये पाणी आहे आणि ह्याच्यात एक शिंपल आहे म्हणजे शेल आहे. Hello everyone, Namaskar. This is Nupur and welcome back to this YouTube channel. So आजचा video is going to be a very special video because it is one of my birthday series videos. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत all the gifts that I got on my birthday, त्यांचा अनबॉक्सिंग आणि अ मिनी व्हिडिओ ऑफ मी नरेटिंग माझा बर्थडे कसा गेला, कसा होता, what are the challenges that I faced, because this video is going to be a really spicy video. So I recommend you to keep watching till the end because it is a full of surprises with a lot of bombs, birthday bombs in it. So yeah, come, let's start the video. By the way, if you still haven't subscribed to the channel, please consider doing so. कारण हा व्हिडिओ मी दुसऱ्यांदा शूट करतेय. Storage issues, you know. Very bad. So yeah, come, let's start the video. So सर्वात आधी starting with the birthday gift that I gifted myself, क्योंकि दूसरों की जय से पहले खुद की जय करो. So this is the ड्रेस. हा सॅटिन ड्रेस आहे. मी एका लोकल मार्केट कडनं घेतलेला. ऍक्च्युअली कम्प्लीट बेस्ट क्वालिटी सॅटिन नाहीये. आय गेस सॅटिन नाही, थोडंसं मिक्स्ड आहे काहीतरी याच्यामध्ये. बट या ओव्हरऑल खूप छान रॉयल लुक येतो हा ड्रेस घातल्यावर. दिस इज स्टिल युअर आय गेस सॉरी गुडघ्याच्या थोड्या खालपर्यंत आहे हा ड्रेस. मागून तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन आहे. बट दिस फिट्स माय बॉडी व्हेरी नाईस. थोडा लूज आहे ऍक्च्युली. आणि मी ह्याचे जे बंद होते हे थोडेसे शिवून घेतले. बट एवढा छान ड्रेस जेव्हा खराब होतो तेव्हा आपल्याला प्रचंड वाईट वाटतं. आणि एक्झॅक्टली तेच झालंय. मी कमी करायला गेले आणि ते घाणेरडी स्टिचिंग या ड्रेस पूर्ण शो. एनी विच वेज कधीतरी हा वापरला जाईल बिकॉज माझ्या बर्थडेला वी वर गोइंग टू गो ऑन अ फॅमिली डिनर अँड अकॉर्डिंग टू माय फॅमिली एथिक्स हा ड्रेस सूट नाही करत. So yeah, moving on to the gifts that I got by my relatives, friends and my family. So this is the very first gift जे I don't know की मला मिळालंय की माझ्या आईला मिळालंय, but whatsoever, माझी आई was more excited for this gift than anyone else in the world. So let's unbox it. आणि मी unbox केलं तुम्हाला समजेलच काय. डब्बा. Yeah, so this is a tiffin set gifted by my मावशी. So basically ती टप्परवेअरचा बिझनेस करते. So तिने ही खूप छान थॉटफुल गिफ्ट आहे ऍक्च्युली, कारण मी असेच गिफ्ट वापरते. हा एक भाजीचा डब्बा आहे आणि आतमध्ये चपाती, पापड, भात जे काही तुम्ही ठेवायचं असेल ते ठेवू शकता. हा थोडा युनिक कलर आहे बिकॉज असा कलरचा टिफिन मी आतापर्यंत कधी वापरलेला नाहीये. आणि माझ्या आईची बेस्ट फ्रेंड आहे ही, मी मावशी म्हटले. आणि हा गिफ्ट बाय द वे मी अनबॉक्स केलेला नाहीये. माझ्या आईने इतकी एक्साइटमेंट होती तिला की तिने आधीच अनबॉक्स केला. सो या, दिस इज द गिफ्ट अँड थँक्यू मावशी फॉर सच अ वंडरफुल गिफ्ट. ॲज आय सेड की मी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा बनवतेय. सो नेक्स्ट गिफ्ट जे आहे ते खूप आवडलेलं आहे मला गिफ्ट. आय गेस दिस इज द बेस्ट बर्थडे गिफ्ट आय हॅव रिसिव्ड. आणि खूप थॉटफुल, क्रिएटिव्ह, मस्त गिफ्ट आहे. माय टाईप गिफ्ट आहे. सो या, मी हे अनबॉक्स केलेलं ऑलरेडी. सो मी कशा नाही घेतली की याला परत बॉक्समध्ये टाकाय. पर्ल एक्स्ट्रॅक्शन सॉर्ट ऑफ आहे. तर ह्यात हे पाणी, या कॅनमध्ये पाणी आहे आणि ह्याच्यात एक शिंपल आहे म्हणजे शेल आहे ज्याच्यामध्ये पर्ल असतो. सो वी हॅव टू जस्ट विश आणि आपल्याला जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि हा पर्ल एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तर याच्यातनं भरपूर प्रकारचे पर्ल्स निघू शकतात, जसं की व्हाईट, क्रीम, पीच, पर्पल, ब्लॅक, डिपेंडिंग अपॉन तुम्हाला युनिव्हर्सला तुम्हाला काय द्यायचं आहे अँड व्हॉट इज द साइन फॉर यू, त्या हिशोबाने. मग त्याच्यानंतर जो तुम्ही पर्ल फायनली इतक्या मेहनतीने जो एक्स्ट्रॅक्ट कराल तो ह्या चेन मध्ये टाकायचा आहे. ह्याच्यात एक पर्ल ठेवायचं असं आहे. सो हे तुम्ही ओपन करू शकता आणि ह्यात पर्ल टाकायचा आहे अँड यू कॅन वेअर इट डेली. मग त्याच्यानंतर यू ऑल्सो हॅव युअर a ring and a set of इयरिंग्स. हे बेसिकली पर्लचे इयरिंग्स आहेत जे युनिव्हर्सल आणि कशावरही जाऊ शकतात. आणि ऑल्सो दिस व्हेरी ब्युटिफुल रिंग. ही रिंग किती छान आहे, म्हणजे एक्झॅक्ट फ्लावर्स जसे मला आवडतात तशीच ही रिंग आहे. सो या, म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह आणि खूप छान गिफ्ट आहे. मला खूप आवडलं हे मावशींच्या मिस्टरांनी म्हणजे काकांनी दिलं होतं. सो थँक्यू सो मच काका. नेक्स्ट गिफ्ट दिलेलं आहे म्हाताऱ्या कोताऱ्यांनी म्हणजेच माझ्या आजींनी. आणि व्हॉट कॅन दे गिव्ह? सो त्यांनी प्रेझेंट पाकिटं दिलेली आहेत. सो हे प्रेझेंट पाकिटं मला माझ्या नानीने आणि दादीने म्हणजेच माझ्या आजी आणि माझ्या आईच्या आईने दिलेले आहेत. सो या पहिले हे आईचं पॅकेट फुगूया. तर ह्यात आहे ₹1.
ऍक्च्युली तिने 1001 रुपये दिलेत. आय स्टील डोंट अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड गिव्हिंग 1 रुपया जास्त जस्ट टू से की मी 1000पेक्षा जास्त पैसे दिले. कमेंटमध्ये नक्की सांगा. सो या हे प्रेझेंट पाकिट त्याने मला दिलंय आणि ते दरवर्षी मला काही ना काहीतरी गिफ्ट देत असते. सो या व्हेरी व्हेरी थँक्यू आजी, आय लव्ह यू. त्याच्यानंतर मला हे माझ्या पप्पांच्या आईने गिफ्ट दिलेलं आहे आणि ह्यात आहे 500 रुपीजची नोट. नाउ बिफोर यू जज अँड कम्पेअर माय आजी अँड माय आईची आई म्हणजे माय नानी, तर माझ्या आजीने मला ऑलरेडी बर्थडे शॉपिंगसाठी काही पैसे दिले होते. सो मग तिने जे उर्वरित पैसे आहेत ते ह्यात दिले आणि थोडेसे अजून घ्यायचं बाकी आहे. सो या टिपिकली दिस इज द थिंग व्हॉट दे हॅव गिव्हन मी अँड आय लव्ह इट. थँक्यू आजी. नेक्स्ट गिफ्ट इज ऑल्सो व्हेरी स्पेशल. तर हे आहे ब्रेसलेट, इन्फिनिटी ब्रेसलेट आणि साईडला एक इव्हिल आय. आणि हे इतकं थॉटफुल आणि स्पेशल गिफ्ट काय आहे, कारण ही रिंग जी माझी आहे ही पण इन्फिनिटीमध्ये आहे आणि मला इन्फिनिटीचा पेंडंट पण घ्यायचं होतं. सो त्यांनी हे दोन्ही मॅच व्हावे म्हणून मला इतकं छान गिफ्ट दिलं आहे. सो आय रिअली लाईक इट. ॲक्च्युली ह्या रिंगसाठी मी किती रडली आहे ओनली आय नो, कारण ही माझी फर्स्ट गोल्ड रिंग होती. द ज्वेलर जस्ट रुइंड इट इन अ व्हेरी बॅड वे. दॅट्स अ स्टोरी फॉर सम अनदर डे. इफ यू वॉन्ट मी त्याच्यावर एक प्रॉपर डेडिकेटेड व्हिडिओ बनवीन की ज्वेलर्स कसे आपल्याला स्कॅम करू शकतात, कसे आपल्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेऊ शकतात, किंवा कसं आपलं ज्वेलरी एस्थेटिक मिनिमलिस्टिक ठेवायची इन युअर बजेट. सो या इफ यू वॉन्ट जस्ट कमेंट डाऊन आणि मी एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ बनवीन याच्यावर. सो थँक्यू माय फ्रेंड्स फॉर सच अमेझिंग ब्रेसलेट. मला खूप छान वाटलं अँड आय एम गोना बी युझिंग इट एव्हरी डे टू युटिलाइज एव्हरी पेनी दॅट यू हॅव स्पेंड ऑन. सो नाव सगळे गिफ्ट्स आलेले आहेत. बाय द वे इफ यू आर थिंकिंग की एवढे कमी गिफ्ट्स, तर हां एवढे कमी गिफ्ट्सच होते बिकॉज माझ्या मम्मी पप्पांनी एक छान डिनर होस्ट केला होता विथ द आईस्क्रीम पार्टी आणि आय ऑल्सो गॉट माय हेअर मेक ओव्हर. सो त्याच्यात खूप खर्च झाला अँड वी रिअली कॉल्ड अ फ्यू पीपल ओव्हर दिस ऑन माय बर्थडे. का त्याचं कारण पुढच्या ब्लॉगमध्ये आहे. सो कंटिन्यू वॉचिंग. ही बात ऑलमोस्ट 4th ऑफ मे की अँड आय वॉन्टेड टू गेट अ रिअली नाईस मेक ओव्हर विथ रिस्पेक्ट टू स्किन वगैरे, मुलींना जे जे काही करायचं असतं क्लीनअप वगैरे ते. बट एव्हरी पार्लर इन माय एरिया वॉज क्लोज्ड. सो मला एक दिवस आधी सगळं लिपाप होती ते सगळं घरीच करावं लागलं. और भगवान को मेरी जिंदगी में परीक्षाएं लेना बहुत पसंद है, तो इस बार उन्होंने मेरी सच्ची में परीक्षा ली एंड आई हैड 10 सेमेस्टर प्रॅक्टिकल एक्झाम्स. सो मला नेक्स्ट डे प्रॅक्टिकलसाठी प्रिपेअर करायचं होतं. मी रात्री 8:30 अभ्यास करायला सुरू केला आणि अर्ध्या तासातच माझ्या खूप प्रिय सखींचा फोन आली आणि मग मी एक तास अभ्यास करून स्लेप्ट बिकॉज मला माहित होतं की माझा पुढचा दिवस खूप हेक्टिक जाणार आहे. अँड टू कोप अप विथ दॅट मला आज झोप असणं खूप गरजेचं आहे बिकॉज लगातार 3 दिवस माझ्या एक्झाम्स होत्या आणि बर्थडेच्या दिवशी पण सगळं हेक्टिक शेड्यूल असून पण मला रात्री अभ्यासाला बसायचं होतं. सो आजची झोप गरजेची होती. सो आय स्लेप्ट. सकाळी उठले, आईवडिलांच्या पाया पडले ऑब्व्हियसली आणि एक्झामला गेले. एक्झाम दिली, केम होम, एक्झाम दिली आणि नंतर वी हॅड सम प्लॅन्स. सो आम्ही मैत्रिणींनी माझ्यासाठी खूप छान गोड सरप्राईज प्लॅन केलेलं. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान मस्त डेकोरेशन होतं. आय मीन एवढं छान डेकोरेशन तर आजपर्यंत माझ्या घरातल्यांनी माझ्यासाठी केलं नव्हतं जेवढं छान माझ्या फ्रेंड्सने केलं होतं. सो बेसिकली हा एक पार्टी हॉल होता आणि इथे मी कट केक, खूप छान एस्थेटिक फोटो घेतले आम्ही आणि देन आम्ही थोडंसं चिल केलं, गाणी ऐकले, गाणी गायले, खाणं पिणं केलं आणि देन संध्याकाळी घरी आले. संध्याकाळी घरी येऊन डेकोरेशन बाकी होतं. मग माझ्या भावाने काही प्रिपरेशन्स करून ठेवलेले. मी त्याला जसं इन्स्पो सांगितलेला मला डेकोरेशन कसं हवं आहे त्याचं. सो इन्स्पिरेशन आणि जे डेकोरेशन होतं ते खूप मिनिमलिस्टिक होतं बिकॉज आमचा एक डिनर आउट प्लॅन होता. जर डिनर घरीच असतं आणि सगळंच घरीच असतं तर ऑब्व्हियसली डेकोरेशन ग्रँड. सो आम्ही काही रील्स शूट केले ज्याचे BTS मी सगळे या व्हिडिओज मध्ये ऍड करत जाईन. जसं मी बोलते तसं तुम्हाला क्लिप्स दिसत जातील. सो दॅट वॉज इट. आणि वी कट द केक ॲट होम कारण मला घरी छान फोटो हवे होते. ऑल्सो दिस केक मी स्वतः डिझाईन केला होता की मला कसा हवा काय हवं. ऑब्व्हियसली ते इन्फो वॉज फ्रॉम पिंटरेस्ट पण याच्यात माझे स्वतःचे काय आउटपुट्स होते. देन फायनली आम्ही गेलो रेस्टॉरंटला टू जस्ट फाइंड आउट की तिथे खूप गर्दी होती. बट समहाऊ वी गॉट द टेबल आणि देन वी वेंट टू रेस्टॉरंट आणि जगात कोणी एवढे फोटो काढलेले पाहिले नसतील तेवढे मी फोटो काढलेत. अँड दॅट मॅनेजर वॉज जस्ट लुकिंग ही किती फोटो काढते, आता जाते नंतर जाते, आता जाते नंतर जाते. बट आय वॉज जस्ट नॉट इनफ ऑफ मी कारण बिकॉज आय लाईक, मला खूप फोटो काढायला आवडतात आणि स्वतःचे काढून घ्यायला आवडतात, नॉट काढायला आवडतात. मला स्वतःचे फोटो काढून घ्यायला खूप आवडतात आणि इतके छान छान फोटोज आहेत. यू कॅन टेक इन्फो फ्रॉम देम. सो सगळे मी इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत. इंस्टाग्राम ID खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा स्क्रीनवर पण पॉप करेन मी. सो यू कॅन डेफिनेटली फॉलो मी दॅट. आणि मग वी हॅड द डिनर. खूप छान डिनर होता. ऑब्व्हियसली नॉट दॅट ग्रेट बट छान डिनर होता. फॅमिली टाइम छान स्पेंड झाला आणि मग फायनली मला थोडी भीती वाटायला लागली बिकॉज नेक्स्ट एक्झाम
वॉज ऑब्विसली द मोस्ट टफेस्ट प्रॅक्टिकल एक्झाम एव्हर. आणि मग सो तरीही एवढं झाल्यावर पण आम्ही सगळे गेलो मम्मीच्या फेवरेट आईस्क्रीम पार्लरमध्ये टू हॅव आईस्क्रीम खाल्लं. अँड देन वी बिड अ गुड बाय टू एव्हरी वन, थँक्ड एव्हरी वन फॉर मेकिंग माय डे सो स्पेशल. आणि खरंच ऍक्च्युली वेन यू हॅव युअर नियर अँड डिअर वन्स, तुमच्या आजूबाजूला जे लोक ऍक्च्युली तुम्हाला प्रेम करतात, जे लोक ऍक्च्युली तुम्हाला ग्रो करू इच्छित, ते लोक ऍक्च्युली तुम्हाला ते लोक ऍक्च्युली तुम्हाला फ्युचरमध्ये सक्सेसफुल बघायची इच्छा ठेवतात, ते लोक जेव्हा तुमच्या आसपास असतात, द वाईब इज व्हेरी डिफरंट दॅन द पीपल अँड द नॉनसेन्स पीपल that you have beside yourself. So yeah, I was really happy because सगळे आले, खूप छान बर्थडे सेलिब्रेट झाला. अँड ऍक्च्युली खूप 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 मस्त होता बर्थडे. ऍक्च्युली खूप 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 छान होता माझा बर्थडे. ऑल्सो मी शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत ज्याच्यावर आय एम गिव्हिंग ऑल द ब्रेकडाऊन ऑफ माय बर्थडे. किती खर्च झाला, काय झाला, कुठे खर्च झाला, सगळं तुम्ही तिथे पाहाल. ऑल्सो हे जे गिफ्ट आहे हे अनबॉक्सिंग आणि हे प्रॉपर लावण्याचाही एक छोटासा शॉर्ट आपल्या चॅनलवर आलेला आहे. आय गेस जोपर्यंत मी हा व्हिडिओ पोस्ट करेन त्याच्या आधी आलेला असेल. सो प्लीज गो वॉच दॅट आणि प्लीज शो सम सपोर्ट. जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. जर त्यांना जस्ट एक बेल आयकॉन आहे, प्लीज ऑल्सो प्रेस दॅट. आणि असं मस्त ब्लॉग्स, सेट डाऊन व्हिडिओज, ब्युटी हॉल्स, लाईफस्टाईल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्याशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल एंड. लव्ह यू ऑल.